तुमच्या घरामध्ये नेहमीप्रमाणे भात शिल्लक आहे आणि अशा वेळी या भातापासून आपण अगदी 3 मिनिटांमध्ये हा झटपट असा चॉकलेट केक तयार करणार आहोत। विशेष म्हणजे याला गॅस, ओव्हन, बेकिंग काहीही लागत नाही। अगदी झटपट फक्त 2 इन्ग्रेडियंट्सपासून तयार होतो। इथे मी जवळजवळ 1.5 वाटी इतकं कंपाऊंड चॉकलेट किसून घेतलेलं आहे। मार्केटमध्ये या प्रकारचा बार मिळतो, अगदी स्वस्तात हा बार मिळतो, तोच इथे किसून घेतलेला आहे। आता आपल्याला याला मायक्रोवेव्हला ठेवून 1 मिनिटासाठी ठेवलेलं आहे आणि हे मेल्ट करून घ्यायचं आहे। आणि माझ्याकडे भात जो आहे तो 1.5 वाटी शिल्लक आहे, तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 1.5 वाटी इतका भात घातलेला आहे। एकास एक प्रमाण इतकं मी घेतलेलं आहे आणि हे कंपाऊंड चॉकलेट देखील आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत। आता फक्त आपण याच्यामध्ये पोह्याचे 2 चमचे इतकंच दूध घालणार आहोत। आता मी याचे छोटे छोटे केक्स करणार आहे, कारण भात माझा 1.5 वाटी शिल्लक होता। तुमचं जास्त प्रमाणात राहिला असेल तर तुम्ही असा मोठा बाउल देखील वापरू शकता। वापरण्याआधी त्याला ग्रीस करून घ्यावं, म्हणजे डिमोल्डिंगला सोपं जातं। बॅटर यामध्ये फिल करावं। फिल झालेलं बॅटर 3 तासासाठी फ्रीजला ठेवून द्यावं। फ्रीजरला नाही, फ्रीजला ठेवायचं आहे। आणि 3 तासानंतर आपला हा केक डिमोल्ड करण्यासाठी तयार आहे। याप्रमाणे सर्व केक आपण काढून घेणार आहोत। आता याला तुम्ही चॉकलेट सॉस, चॉकलेट गनाश कशानेही डेकोरेट करू शकता। डेकोरेशन आवडीनुसार करावं। केकचं टेक्स्चर मडकेकप्रमाणे होईल। चवीला हा केक अत्यंत अप्रतिम लागतो। शिल्लक भातापासून तुम्ही कोणकोणते पदार्थ तयार करता हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन। आणि हे पहा, कोणी म्हणणार देखील नाही की हा केक शिल्लक भातापासून तयार केलेला आहे। तेव्हा सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन।